पावसाची रिमझिम सुरू होती. स्टेशनवरच्या त्या जुन्या बाकावर बसलेली काकू सतत घड्याळाकडे पाहत होती. हातात एक जुनी कापडी पिशवी, डोळ्यात मात्र असंख्य आठवणी. आज तिच्या मुलाचा वाढदिवस होता. ती हळूच हसली. लहानपणी किती रे हट्टी होता, ती स्वतःचीच पुटपुटली. तिने पिशवी उघडली. आत एक छोटासा डब्बा, त्यात त्याच्या आवडीची पोळी भाजी. डॉक्टरने तिला प्रवास करू नको सांगितलं होतं, पण आज तिचं मन ऐकेनाच. आईचं प्रेम कुठल्या औषधाला भीत नसतं, ती म्हणाली होती. गाडी आली, लोक चढले उतरले, पण तो आला नाही. ती पुन्हा घड्याळ पाहते. संध्याकाळ झाली. पावसाचं पाणी डोळ्यात मिसळलं. तेवढ्यात एक तरुण धावत आला. काकू, तुम्ही शांताबाई ना? ती चकित झाली. हो बाळा, तू कोण? तो थोडा थांबला. मी तुमच्या मुलाचा मित्र. तो आज येऊ शकला नाही. ऑफिसच्या कामात अडकला आहे. काकू काहीच बोलली नाही, फक्त डब्बा घट्ट धरून ठेवला. तरुण पुढे म्हणाला, पण त्याने हे तुमच्यासाठी दिले. त्याने एक लिफाफा दिला. काकूंनी थरथरत्या हातांनी तो उघडला. त्यात लिहिले होते, आई, मी रोज तुला मिस करतो, पण धावपळीच्या आयुष्यात ते सांगायला वेळच मिळत नाही. आज तू आली असशील तर मला माफ कर. तुझ्या हातचं जेवण आज नाही मिळालं, पण तुझं प्रेम रोज माझ्यासोबत असतं. काकूंच्या डोळ्यात अश्रू ओघळले. तिने टिफिन उघडलं, एक घास घेतला आणि हळूच म्हणाली, आईसाठी एवढंच पुरेचं असतं बाळा. पावसातही त्या स्टेशनवर त्या वृद्ध आईचे हसू मात्र उजळून निघालं. मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या कुटुंबापासून भलेही लांब राहत असला, कितीही पैसे पाठवत असला, तरी आपल्या घरच्यांना दिवसातून किमान एकदा तरी फोन जरूर करा. त्यांना पैशापेक्षा तुमच्यासोबत बोलण्यात खूप समाधान मिळतं. कशी वाटली ही कथा? आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.